नमस्कार मंडळी. स्वामी कृपया चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सखोल आणि अचूक राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या राशी भविष्य चॅनलवर. दररोजप्रमाणे आजही आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या राशीचे खास भविष्य. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद, संधी की सावधगिरी घेऊन येणार. सर्व 12 राशींसाठी खास आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून पैशाबाबत निर्माण झालेली अनिश्चितता हळूहळू कमी होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात नवीन व्यवहार, नवीन ग्राहक किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळण्याचे योग दिसत आहेत. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते, ज्याचा भविष्यात आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रगतीमुळे काही विरोधक अस्वस्थ होऊ शकतात आणि तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. परंतु तुमचा आत्मविश्वास आणि धाडसी स्वभाव यामुळे त्यांचे डाव निष्फळ ठरतील. वाहन चालवताना किंवा कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. नशिबाची साथ उत्तम असल्यामुळे अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस संयम आणि शहाणपणाने वागण्याचा आहे. आर्थिक स्थिती स्थिर राहील, मात्र खर्च वाढण्याची शक्यता असल्यामुळे बजेटकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. एखादी जुनी गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित विषय लाभदायक ठरू शकतो. कार्यक्षेत्रात काही लोक तुमच्या यशामुळे जळफळाट करत असल्याचे जाणवेल. तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाऊ शकते, त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या योजना गुप्त ठेवणे हिताचे राहील. फसवणूक करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा आणि कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ती नीट वाचा. नशिबाची साथ मध्यम असली तरी तुमची मेहनत आणि चिकाटी तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळवून देईल. कुटुंबातील एखाद्या सदस्यांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस संधी आणि यश घेऊन येऊ शकतो. आर्थिक बाबतीत अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. एखादे रखडलेले पेमेंट मिळू शकते किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. व्यापार आणि व्यवसायात नवीन करार होण्याचे संकेत आहेत. तुमच्या वाढत्या प्रभावामुळे काही विरोधक सक्रिय होऊ शकतात आणि तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा वेळी भावनिक प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. ऑनलाईन व्यवहार किंवा अनोळखी लोकांवर विश्वास ठेवताना विशेष सावधगिरी बाळगा. नशिबाची उत्तम साथ असल्यामुळे परीक्षा, मुलाखत, प्रवास किंवा महत्त्वाच्या चर्चांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. मित्र किंवा जवळच्या व्यक्तींच्या मदतीने एखादी मोठी समस्या सुटू शकते आणि मनावरील ताण कमी होईल. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या संतुलित राहण्याचा आहे. पैशांबाबत फार मोठा लाभ नसला तरी आर्थिक स्थैर्य कामात राहील. घर, जमीन, मालमत्ता किंवा कौटुंबिक व्यवहारांमधून लाभ मिळण्याचे संकेत आहेत. जुने वाद किंवा शत्रुत्व कमी होण्याची शक्यता आहे. काही लोक तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे आवश्यक तेथे ठाम भूमिका घ्या. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात. नशिबाची साथ योग्य वेळी मिळेल आणि अडचणीच्या प्रसंगी एखादी प्रभावशाली व्यक्ती मदतीला येऊ शकते. घरात शुभ कार्य, धार्मिक कार्यक्रम किंवा आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मानसिक समाधान आणि कुटुंबाचे सहकार्य हा दिवस अधिक सुखद बनवेल. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस विशेष प्रभावशाली आणि यशदायी ठरू शकतो. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल दिसून येतील. व्यवसाय विस्तार, नवीन प्रकल्प किंवा नोकरीमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. काही मोठ्या व्यक्तींची ओळख किंवा सहकार्य मिळाल्याने भविष्यातील आर्थिक मार्ग अधिक मजबूत होऊ शकतो. तुमच्या नेतृत्व गुणांमुळे आणि वाढत्या लोकप्रियतेमुळे विरोधक अस्वस्थ होतील, परंतु त्यांच्याकडून फारसा धोका निर्माण होणार नाही. मात्र अहंकार किंवा रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा जवळच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. नशिबाची उत्तम साथ लाभणार असल्यामुळे सरकारी कामे, कागदपत्रे, मुलाखती किंवा महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होऊ शकतात. दिवसाच्या उत्तरार्धात एखादा सन्मान, कौतुक किंवा आनंद वार्ता मिळाल्यामुळे आत्मविश्वास आणखी वाढेल. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. आर्थिक बाबतीत काही चांगल्या संधी समोर येतील, परंतु प्रत्येक संधीचा नीट अभ्यास केल्याशिवाय पुढे जाऊ नका.
अचानक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने पैशाचे योग्य नियोजन आवश्यक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीची दखल घेतली जाईल. मात्र काही सहकारी किंवा प्रतिस्पर्धी तुमच्या यशामुळे नाराज होऊ शकतात. ते अप्रत्यक्षपणे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमची बुद्धिमत्ता आणि संयम त्यांना यशस्वी होऊ देणार नाही. कागदपत्रे, व्यवहार आणि ऑनलाईन आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष सावधगिरी बाळगा. नशिबाची साथ दिवसाच्या उत्तरार्धात अधिक मिळेल. एखादे रखडलेले काम पूर्ण होणे किंवा अपेक्षित व्यक्तीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळणे ही दिवसातील आनंदाची घटना ठरू शकते. तूळ तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस संतुलन राखण्याची परीक्षा घेणारा असू शकतो. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असला तरी अनावश्यक खर्च टाळणे गरजेचे आहे. व्यापार करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात किंवा एखादा फायदेशीर व्यवहार होऊ शकतो. विरोधक तुमच्या योजनांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे सर्वच गोष्टी प्रत्येकाशी शेअर करू नका. भावनिक निर्णयांमुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने कोणालाही मोठी आर्थिक मदत देताना विचार करा. नशिबाची साथ मध्यम राहील, पण तुमचे सामाजिक संबंध आणि संपर्क तुमच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावतील. संध्याकाळी एखादी आनंददायी भेट, फोन किंवा बातमी मनाला समाधान देईल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस परिवर्तन आणि प्रगतीचे संकेत घेऊन येत आहे. आर्थिक बाबतीत अपेक्षेपेक्षा चांगला लाभ मिळू शकतो. व्यवसायात नवीन संधी मिळतील किंवा जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. शत्रुपक्ष तुमच्या योजनांवर लक्ष ठेवून असेल, परंतु तुमची गुप्तता आणि दूरदृष्टी त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरवेल. कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहणे हिताचे राहील. वाहन चालवताना किंवा प्रवास करताना सावधगिरी बाळगा. नशिबाची साथ चांगली असल्यामुळे करिअर आणि आर्थिक क्षेत्रात काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असल्यामुळे दिवस आनंददायी जाईल. धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस आशावादी आणि लाभदायक राहू शकतो. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. नवीन काम, अतिरिक्त उत्पन्न किंवा गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. काही लोक तुमच्या प्रगतीबद्दल मत्सर बाळगू शकतात, परंतु त्यांचा प्रभाव फार काळ टिकणार नाही. कोणत्याही व्यक्तीच्या गोड बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. मोठ्या आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. नशिबाची विशेष साथ मिळणार असल्यामुळे अनेक अडथळे सहज दूर होतील. शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. कुटुंबियांसोबतचा वेळ आनंददायी राहील. मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील आणि पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसू लागतील. व्यवसायात किंवा नोकरीत वरिष्ठांचा विश्वास वाढेल. काही विरोधक तुमच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात, पण तुमची शिस्तबद्ध कार्यपद्धती त्यांना यशस्वी होऊ देणार नाही. आरोग्य आणि प्रवासाच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. नशिबाची साथ हळूहळू वाढत जाईल आणि दिवसाच्या शेवटी एखादी महत्त्वाची गोष्ट तुमच्या बाजूने वळू शकते. घरात किंवा कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस नवीन संधी घेऊन येऊ शकतो. आर्थिक बाबतीत लाभदायक घडामोडी होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प, भागीदारी किंवा व्यवसायाशी संबंधित सकारात्मक बातमी मिळू शकते. काही लोक तुमच्या निर्णयांवर टीका करू शकतात, पण त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना विशेष सावधगिरी बाळगा. नशिबाची उत्तम साथ मिळणार असल्यामुळे अनेक गोष्टी अपेक्षेपेक्षा सोप्या पद्धतीने पूर्ण होतील. मित्र किंवा प्रभावशाली व्यक्तींकडून मिळालेली मदत भविष्यात मोठा फायदा करून देऊ शकते. दिवसाच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळेल. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. पैशाच्या बाबतीत नवीन संधी उपलब्ध होतील, मात्र कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना पूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पना आणि मेहनतीचे कौतुक होईल. काही विरोधक तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ राहू शकतात, परंतु तुमचा शांत आणि समंजस स्वभाव परिस्थिती तुमच्या बाजूने ठेवेल. फसव्या आश्वासनांपासून आणि अवास्तव योजनांपासून दूर राहा. नशिबाची चांगली साथ लाभेल. विशेषतः दुपारनंतर अनेक कामे सुरळीत पार पडतील. एखादी जुनी इच्छा पूर्ण होणे, प्रिय व्यक्तींची भेट किंवा कौटुंबिक आनंदाची बातमी यामुळे मन प्रसन्न राहील. आध्यात्मिक कार्यांमधूनही मानसिक समाधान मिळण्याची शक्यता आहे.